नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या महत्त्वाच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आता महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे एक नगरसेवक उत्तम नेतृत्व करणारा नगरसेवक आहे, ज्याला निवडून आणायचं आहे, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते, प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते. कारण निवडणुकीच्या वेळेस, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस एक उत्तम नेतृत्व असणं आपल्या प्रभागाचं, आपल्या विभागाचं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण तो आपल्या मूलभूत समस्यांवर काम करतो. मात्र अशाच नेतृत्वांचं नेतृत्व करणारी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. म्हणजेच बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील साहेब. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर, काय सांगाल? आता सध्या सगळीकडेच निवडणुकांची तयारी सुरू आहे. आता याद्या लवकरात लवकर जाहीर करायच्या, त्यामुळे आता सध्या तुमच्या पक्षाची तयारी कुठपर्यंत आली आहे? मुळामध्ये तयारी ही जे 365 दिवस करत नाही काही, त्यांना तयारी करायला लागते. तसं बघायला गेलं तर आम्हाला तयारीचा काही प्रश्न नाही, हे अंगवळणी पडलेलं आहे. आम्ही 365 दिवस 24 तास लोकांच्या सानिध्यात असतो, त्यामुळे विशेष अशी करावी लागत नाही. फक्त निवडणुकीला ज्या प्रोसिजरल गोष्टी आहेत, त्या कागदपत्रांच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आम्हाला तयारी करायला लागतं. नवीन नवीन चेहरे कसे आणता येतील या निवडणुकीच्या प्रोग्राममध्ये किंवा या सगळ्या सिच्युएशनमध्ये, हा आमचा प्रयत्न असतो. आणि अनुभवी प्लस नवीन टीम, अशी मिक्स टीम आमची दरवेळी येत असतं. आणि जनतेतनं आम्ही घेत असतो. कुठचा जात, धर्म, पंथ, पक्ष, आम्ही असा पक्ष देखील बघत नाही. जो येतो, जे नागरिक ज्या विभागातनं, ज्या वॉर्डमधनं सजेस्ट करतात का ही व्यक्ती चांगलं काम करते, त्यांना लोकनेते हितेंद्र ठाकूर तिकीट देतात. आणि तुम्ही बघितलात तर सर्व धर्म, पक्ष असे आणि सगळ्या राजकीय पक्षाचे लोक आमच्यासोबत असतात. आणि युवा पिढीपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असं सगळं मिक्स कॉम्बिनेशन असतं. आणि त्यामुळे लोक विश्वास ठेवतात. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्ती पर्सेंटेजनी किंवा सगळ्यात जास्ती नगरसेवक निवडून येणारा म्हणून जो पक्ष आहे वसई विरारमध्ये, का 115पैकी 109 जी आहेत सपोर्ट करणारे आहेत किंवा निवडून येणारे आहेत, ते केवळ याच कारणाने आहेत का लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यावर लोकांचा विश्वास आहे. आणि म्हणून ही निवडणूक आम्हाला सोपी जाते. नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी पारदर्शकपणे जे आहेत ते लोकांना तिकीट देतात किंवा इथलं कामच पक्षाचं एकंदरीत पारदर्शकतेने चालतं. तर त्याचप्रमाणे तुम्ही आता उमेदवार पदासाठी तुम्ही ज्यांना तिकीट देणार आहात, त्या तिकीट देताना तुमचा नेमका काय क्रायटेरिया असणार आहे किंवा काय अपेक्षा ठेवता तुम्ही एखाद्या उमेदवाराकडून? तिकीट देताना सर्वात महत्त्वाचं त्यांनी केलेलं कार्य आणि त्या विभागातून त्याचं लोकांचं त्याच्याबद्दल काय मत आहे. लोकांचं म्हणजे सर्वसामान्य माणसांचं आहे. प्रत्येक व्यक्ती जो काम करतो त्याच्या चुका होतात, जो कामच करत नाही त्याच्या चुका होत नाही. त्यामुळे आरोप प्रत्यारोप देखील होत असतात. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर होत असणारे आरोप हे कशासाठी आहेत हे बघितलं जातं. आणि तिकडून मी सांगितलं त्या वॉर्डमधनं, त्या विभागातनं कार्यकर्ते आणि नागरिक ज्याला सुचवतात त्यालाच तिकीट दिलं जातं. सर, दुबार मतदार किंवा मतदान प्रक्रियेत संशय असणं किंवा मतदान प्रक्रियेमध्ये घोळ असणं, अशा अनेक प्रकारचे आरोप जे आहेत ते विरोधी पक्षाकडून बोला किंवा अनेक पक्षांकडून जे आहेत ते केले गेलेले आहेत. मग ते महाराष्ट्रात असू देत किंवा भारत म्हणजे केंद्रात देखील जेव्हा राहुल गांधींनी हा प्रश्न उचललेला वोटिंगमध्येच घोळ असण्याचा, त्यावेळेस महाराष्ट्रात देखील अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. आणि त्यानंतर अक्षरशः लोक म्हणजे मनसे, शिवसेना, काँग्रेस यांनी तर सत्याचा मोर्चा काढला होता. त्यावेळेस देखील त्यांनी या दुबार मतदारांची यादी दाखवली, त्यांचे वोटरची अगदी अक्षरशः लिस्ट दाखवली, पुराव्यासकट आलेले. तुम्हाला याबद्दलचा काय अनुभव आहे किंवा तुम्ही सुद्धा अशा प्रकारची कुठली प्रॅक्टिस काही हे केलं आहे का? सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं, भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही आवाज उठवला. आम्ही लोकसभेमध्येच आम्ही दाखवलं का या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण पूर्व, पश्चिम कल्याण, ठाणे, भिवंडी, अंधेरी, मीरा भाईंदर अशा येथील लोक किंवा येथील मतदार इकडे त्यांची नोंद इकडे डबल केली गेलेली होती. तसेच जे युनियन्स आहेत, समजा रिक्षावाले आहेत, फेरीवाले आहेत किंवा मनुष्यबळ सप्लाय करणारे लोक आहेत, ह्यांची जी लिस्ट आहेत त्या देखील इकडे एनरोल करण्यात आलेली आहे, त्यांची नावं नोंदवण्यात आलेली आहेत. तुम्ही जर मतदार यादी बघितली तर साधारण त्याच्यामध्ये जे सिंगल नावं आहेत, कुटुंबाची नाही, सिंगल नावं आहेत, ती समजायचं की डाऊटफुल, त्याच्यातली 80% डाऊटफुल नावं असतात. आणि ही एक पद्धत आहे. मशीनपेक्षा ह्याच गोष्टीचा मोठा फायदा घेतला जातो. गेल्यावेळी 1.25 लाखाच्या आसपास फक्त नालासोपारामध्ये अशी मतं घुसवलेली होती.
आत्ता देखील आम्ही काढून दिलं की बाबा 80,000च्या वरती दुबार म्हणजे दोनदाच नाही तर 8-8 वेळा देखील नावं आहेत. एवढी नावं आहेत. त्यांनी सांगितलं नाही नाही एवढी नाही मिळत, 52 का 53,000 आहेत एवढीच सांगितली. आणि एक एक वॉर्डमध्ये जर 2-2, 3-3 हजार अशी नावं असतील आणि त्यांना तुम्ही शासनाने काय सांगितलं की तुमच्या आवडीच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करा, त्याला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की तू रेसिडेन्शियल प्रूफ दाखव आणि त्याच वॉर्डमध्ये कर. अन्यथा घोडेबाजार होऊ शकतो की 2-2 हजार मतदार समजा कुठच्या वॉर्ड विभागामध्ये किंवा त्या वॉर्डमध्ये फिरवायचं असं झालं तर जिकडे त्या ज्या पक्षाचा नबळा उमेदवार असेल तिकडे ते फिरवले जातील किंवा काही मतदारच घोडेबाजार करतील का मला तू काय देतो, असं पालघरला असं झालेलं आहे. त्यामुळे हे काय फेअर मतदान होणार नाही, फेअर निवडणूक होणार नाही. त्यामुळे आमची त्याला विरोध आहे. आणि हे सगळे जे घुसवलेले मतदार आहेत ते मुळामध्ये काढून टाकले पाहिजेत. त्यांचं असं म्हणणं काय हे आमचं काम नाही मिळत, राज्य निवडणूक आयोगाचं आहे. राज्य निवडणूक आयोग आम्हाला काय सांगते ते आमचं काम नाही मिळत, निवडणूक जो नोंदणी अधिकारी आहे त्यांचा. म्हणजे मुळामध्ये तुम्ही सांगता आपण महागुरू झाले जगात. आज विज्ञानाच्या अनुषंगाने आपण फार पुढे गेलेलो आहेत. पूर्वी मतदार यादी असायची आणि मग त्याला 1, 2, 3, 4 अशा पुरवण्या याद्या असायच्या. म्हणजे नवीन आलेली नावं किंवा नवीन डिलीट केलेली यादी ही नवीन यादीमध्ये यायची. आता तुम्ही काय करतात, तुम्ही त्या सगळ्या मिक्स करून टाकतात. म्हणजे नवीन कोण आहे आणि जुना कोण आहे हे ओळखू शकत नाही आणि तुम्हाला ट्रेसिंग ठेवता नाही. तुम्हाला तुमचं नाव शोधता येतं पण कुटुंब फॅमिली अशी एकत्र शोधू शकत नाही. मग तुम्हाला एक एक मॅन्युअली करता येईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही संगणकामध्ये काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत का असा चुकीचा माणूस तुम्हाला शोधता येत नाही. तुम्ही साधं करायचं, अख्ख्या महाराष्ट्राच्या यादी आहेत, भारताच्या यादी आहेत, त्याच्यात कुठच्या डुप्लिकेट आहेत, कुठच्या काय आहेत ह्या तुम्ही काढू शकता ना, करू शकता ना. आधार कार्ड आहे त्याला लिंक करू शकतात. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं का रेसिडेन्शियल प्रूफ चेक केला का बा तू इकडे राहतो तर तू घरपट्टीचा पुरावा आण का इकडे राहतो आणि तुझं रेशन कार्ड असेल तर आणि त्या फॅमिलीतले 2 जण आहेत का हा पुरावा असला पाहिजे. कोणी सोम्या गोम्या येतो आणि त्याचं नाव नोंदलं जातं आणि त्याच्यामध्ये मग ते सांगितलं जातं हे माझं काम नाही, राज्य निवडणूक आयोग आहे. राज्य निवडणूक आयोग सांगतो का माझं काम नाही, हा नोंदणी अधिकारी आहे. नोंदणी अधिकाऱ्याकडे गेले तर आता माझ्याकडे वेळ नाही मिळत. कोर्टाकडे गेलं तर कोर्ट सांगतं आता प्रोसिजर चालू झाली आहे, आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. कोर्ट असं पण उद्या सांगेल का तुमचं दुबार नाव आहे का, असं देखील केलं जातं. कोर्टामध्ये आपले पिटिशन पेंडिंग आहे, 22 तारखेला होतं. कोर्टाने मजेशीर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये आणि पुढे तारीख ठेवलेली आहे. आणि कोर्टाचं कामकाज कसं चांगलं न्यायालयीन म्हणजे ह्याच्यामध्ये बघितलं असेल तर तुम्हाला जे ह्या महाराष्ट्रातल्या मोठ्या पक्षांची पिटिशन पेंडिंग आहे त्याच्यावरनं तुम्हाला अनुभव आलेला असेल. त्यामुळे मला असं वाटतं की मतदार यादी ही अख्ख्या भारताची कुठूनही कोणालाही शोधता येईल का कोणाचं नाव कुठे आहे का नाही हे सोपं आहे हल्ली या युगामध्ये. ते केलं पाहिजे. जर असे 8-8 वेळा एका महापालिकेमध्ये 8-8 वेळा जर कोणाची नावं असतील ते अयोग्य आहे आणि ते सोडणं एकदम सोपं आहे आणि ते तुम्ही त्यांच्याकडे दिलं नाही पाहिजे. त्यामुळे हे सगळं जे आहे मशीनच्या घोटाळ्यापेक्षा हे मतांमध्ये भेसळ केली जाते, खऱ्यामध्ये खोट्यांची भेसळ केली जाते आणि ह्याच्यातनं हा रिझल्ट घेण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्यात सक्सेस होतात काही जण आणि मग घोडेबाजार चालू असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का शिक्षक मतदारसंघाच्या इलेक्शनला काय झालेलं, शिक्षकांनी देखील किंवा पदवीधर सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने देवाणघेवाण झाली आहे तर ही मला वाटते देशाची अधोगती आहे असं वाटायला लागलं आहे. आता तुमच्या उमेदवारांवर येऊया. तुमची उमेदवारांची यादी फिक्स झाली आहे का अजून त्याच्यावर काम चालू आहे काय? आमच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अनेक उमेदवार आहेत. त्या आपसात आता बसून वॉर्डमधनं ते त्यांचा निर्णय पहिला ते घेतात. त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही तरच वरिष्ठ पातळीवरनं त्याच्यामध्ये लक्ष दिलं जातं. परंतु त्या वॉर्डमध्ये त्या विभागामध्ये बहुसंख्य उमेदवार आता फायनल होत चाललेले आहेत. साहेब, बऱ्याचदा तुमच्या उमेदवारांसोबत जेव्हा चर्चा होते त्यावेळेस खूप एकनिष्ठता दिसते त्यांच्यामध्ये पक्षाला घेऊन. बरेच वर्ष झाले काम करणारे किंवा पक्ष फाउंड झाल्यापासून सुरुवात झाल्यापासून जे सोबत आहेत ते फार एकनिष्ठ आहेत पक्षाशी. काय असं वेगळं आहे तुमच्या पक्षात जे तुम्हाला जाणवतं की हे इतर पक्षांमध्ये आम्हाला कमी जाणवतं? मुळामध्ये तुम्ही बघितलं तर हा पक्ष नाही, ही एक कुटुंब आहे आणि ह्याच्यामध्ये कोणी कसलाही विचार करत नाही. सर्व धर्म पंथ सगळं विचार सोडून काम करत असतात आणि आमच्याकडे कुठचंही पद असलं काही असलं तो ओपन जागेवर देखील रिझर्व्ह माणूस आलेला आहे आणि ज्याच्या 2% देखील लोकसंख्या नाही ज्या समाजाची त्याचा तो माणूस देखील नगराध्यक्ष झालेला आहे, महापौर झालेला आहे,
सभापती झालेला आहे. तर हितेंद्र ठाकूरांची एक वेगळी पद्धत आहे काम करण्याची, का ते कार्यकर्ता बघतात, त्याचा समाज किती आहे, त्याला तिकीट दिल्याने किती मताचा आपल्याला फायदा होणार आहे, अशा गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात. वसई, नालासोपारा, विरार म्हणजे या विभागात बऱ्याच समस्या अजूनही आहेत. म्हणजे असं नाही म्हणता येणार की सगळ्यांचाच पूर्णपणे त्या सगळ्या सॉल्व्ह झाल्यात त्याच्यावर, पण बऱ्याच समस्या आहेत. जसं पावसाळ्यात अजूनही पाणी साचलं जातं अनेक ठिकाणी, त्याचा निचरा तुम्ही कशा प्रकारे करता? त्याचबरोबर रस्ते म्हणा किंवा पाण्याचा देखील मोठा प्रॉब्लेम आहे इकडे, आणि त्याचबरोबर विजेचा देखील. तर मग या सगळ्यांवर काम कशा प्रकारे केलं जातं तुमच्याकडे? सगळ्यात मोठी आणि जुनी महापालिका आहे मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिकाचं बजेट 50,000 कोटीच्या वरती आहे, आणि आमचं इनमित 600, 700, 3,000 ओढून ताणून आणलं तर काय होतं, प्रत्यक्षात तेवढ्या काय होत नाही. तर एवढ्या कमी पैशामध्ये चांगलं काम करणारी मुंबई महानगर प्रदेशामध्ये, मुंबई महापालिके सगळ्यात तुम्ही जर बघितलं तर वसई विरार महानगरपालिका आहे का जी फार चांगलं काम करते. राहिला प्रश्न पाण्याची समस्या जे पावसाळ्यामध्ये का राहतं, त्याच्यावर अनेक आम्ही सोल्युशन दिलेलं आहे. पण सगळ्यात मेजर मोठं कारण असं आहे की मुंबईला पाणी सप्लाय करणारे जी धरणं आहेत त्या सर्वांचं 80% पाणी वेस्टवेअर म्हणजे समुद्राला जाणारं जे पाणी आहे ते या वसई तालुक्याच्या 2 खाड्यांमधनं जात असतं, आणि हे जात असताना त्याची पातळी वाढते. पूर्वी काय असायचं का जी वसई खाडीमधनं पाणी यायचं, जे वरतून यायचं पाणी ते ठाणा मार्गे समुद्राला जायचं कळवा खाडीतनं. परंतु असं झालं की कळव्याला, ठाण्याला मोठ्या प्रमाणामध्ये भराव झाला, जी सरकारी कामं झाला आणि झोपडपट्ट्या बसवल्या, त्याच्यामुळे कळवा खाडी एकदम लहान झाली, तिचं तोंड लहान झालं, आणि तिकडून जाणारं पाणी डायव्हर्ट होऊन वसई खाडीला आलं. आणि वसईला खाडीला आल्यामुळे काय झालं, वसई खाडीची पाण्याची पातळी वरती आली, एकदम वरती आल्यामुळे काय झालं की जो निचरा व्हायचा वसई नायगाव खाडीतनं, जो निचरा व्हायचा तो थांबला. एक ते कारण आहे, आणि ते त्याप्रमाणे आम्ही ठाणे महापालिकेला देखील कळवलेलं आहे का तुम्ही कळवा खाडी एक तर रुंद केली पाहिजे, खोल केली पाहिजे, आणि त्याच्यातनं गाळ काढला पाहिजे. जी ब्रिजची किंवा जी कामं केलेली आहेत ती सगळी चुकीची आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी देखील बसलेली आहे. एक ते काम. दुसरं की मी सांगितलं मुंबई महापालिकेला जी धरणं असतात त्याचा पाणी सप्लाय होतो, त्याच्यामध्ये एक नियम असा आहे की जून जुलैपासून त्याला एक पातळी आहे, त्याच्यापेक्षा जर जास्ती पाणी झालं ते समुद्राला सोडलं पाहिजे, असा हा कायदा आणि हा नियम आहे. परंतु समजा अगदी मार्च एप्रिलमध्ये देखील त्या पातळीच्या वरती पाणी असेल तर ते सोडलं पाहिजे, हा नियम आहे, कायदा आहे. परंतु पाऊस नाही पडला तर हा मनात विचार करून ते पाणी सोडलं जात नाही, आणि अल्टिमेटली काय होतं, प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडल्यानंतर ते सगळे नियम बाजूला राहतात, सगळं तुटतं, आणि अचानक यांना परिस्थिती अशी येते का धरणाचं पाणी सोडायला लागतं. आणि त्यावेळी काय होतं का ह्या वैतरणा नदी आणि वसई नदीची पातळी वाढते आणि समुद्रामध्ये डिस्चार्ज स्लो होतो. आणि अशा वेळी ज्यावेळी हा वसईचा पाणी जो निघणार आहे हा बशीसारखा भाग आहे, तर हा स्लो झाल्यामुळे सर्व ठिकाणी पाणी साठतं, ते 2 दिवस राहते. पूर्वी व्हायचं नाही, आता व्हायला लागलं. त्याचं कारण असं का मुंबई महानगरपालिकेची चूक आहे की आपला धरणाचं पाणी प्रत्येक महिन्याला पातळीच्या बाहेर असेल तर सोडावं. कारण काय नियमानुसार असं आहे की एक वेळ सुका दुष्काळ चालेल तर तुम्ही कुठेतरी स्थलांतरित होऊ शकतात, त्याला पर्याय निघू शकतो. परंतु ओला दुष्काळ हा भयंकर असतो, हा त्रास देणारा असतो, नुकसान करणारा असतो. परंतु या गोष्टीचं कुठेही पालन केलं जात नाही, आणि धरणाचं पाणी असं कुठचंही दर महिन्याला प्रमाणाबाहेर असलेलं सोडलं जात नाही. आणि त्यामुळे या मुंबई महानगरपालिकेच्या किंवा मुंबई महापालिकेच्या धरणामुळे जो प्रॉब्लेम होतो तो वसई तालुक्याला भोगायला लागतो. परंतु आता आम्ही काही सजेशन दिलेली आहेत की समजा सन सिटी वगैरे त्या एरियामधलं आहे, वसईचं पाणी जे रेल्वे लगतचं आहे ते वसई, गोखिवरा, नायगाव करत वसई खाडीला जाते आणि तिकडून अरबी समुद्राला जाते. परंतु 10 मिनिटामध्ये निचरा कळम खाडीला जाऊ शकतो, तो एवढ्या जवळ डिस्टन्स आहे. आणि त्याच्यामध्ये 2 तलाव आहेत, त्याच्यातनं मार्ग कसा करता येईल, कारण सिवरेजची लाईन आम्ही 20-20 फूट खालून घालतो, तो देखील निरीला आम्ही सांगितलेला आहे. माझा स्वतःचा पाठपुरावा त्याच्यामध्ये चालू आहे, कंटूर सर्वे आम्ही वैयक्तिक देखील त्याच्या पाठपुरावा करतो. तर तो 10 मिनिटामध्ये तो
जो पाणी आहे घोकटे सॉल्टमधला किंवा सन सिटीच्या इकडूनचा 10 मिनिटामध्ये समुद्राला जाऊन मिळू शकतो कळमखाडीतनं. हा देखील पर्याय आहेत. आणि अन्य ठिकाणी देखील बंधारे आहेत, त्या बंधाऱ्याला कसे विविध दरवाजे वाढवले जातील हा देखील आमचा प्रयत्न आहे. आणि मला वाटते त्याच्यामध्ये हळूहळू सक्सेस व्हायला लागलेला आहे. त्या मोठ्या प्रमाणामध्ये आता तो कंट्रोलमध्ये येत चाललेला आहे आणि यावर्षी संपूर्ण कंट्रोलमध्ये ते येऊ शकतं. मला वाटतं सर खूप कमी लोकांना इतक्या डीप पद्धतीने किंवा इतक्या तांत्रिक पद्धतीने अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या माहीत असतील. पण तुम्ही प्रत्यक्षात या गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यानंतर तुम्ही यावर उपाययोजना करण्यावर पण तुम्ही काम करताय. ते पूर्ण होईल नाही होईल हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र समस्या नेमकी काय आहे याच्या मुळाशी जाणं किती गरजेचं आहे हे तुम्ही आम्हाला या उत्तरातून सांगितलंय. मात्र या व्यतिरिक्त देखील समस्या किंवा रस्त्याच्या समस्या त्या आहेत का आम्हाला, कारण रस्त्याच्या समस्या किंवा विजेची आहेत समस्या ना. अजूनही आहे का? आम्ही काय सांगतो, समस्या नाहीत का, आहेत. परंतु आमच्यावर टीका करणारे लोक आहेत. त्यांनी मुंबई, ठाणा, कल्याण, भिवंडी, बाजूला पालघर, डहाणू या नगरपालिका त्यांच्यात अस्तित्व आहे. त्यांनी जाऊन बघावं तिकडे परिस्थिती काय आहे ती. आमच्याकडे काय आहे, आमची नवीनच झालेली आहे आणि नवीन झालेली असल्या कारणाने काय असतं, प्रत्येक गोष्ट आम्हाला नवीन करायला लागते. आणि आमच्याकडे मी सांगितलं त्याप्रमाणे बजेट कमी आहे आत्ता तुम्हाला आणि क्षेत्र आत्ता fund मोठं आहे. मिळालं. क्षेत्र मोठं आहे आणि बजेट कमी आहे आणि सगळं नवीन करायला लागतं. मुंबईला आज 150 वर्ष झाली. आज 1800 सालामधली ती नगरपालिका आहे. त्यामुळे तिकडे मेजर कामं झालेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आरोप करण्यासारखी गोष्ट अशी आहे की पूर्वी BMRDA होतं, नंतर त्याचं नाव MMRDA झालं. MMRDA कशासाठी स्थापन झालेलं की मुंबई शहराचा लोड हा आजूबाजूच्या उपनगरावर होईल आणि त्यावेळी तिकडे प्लॅनिंग नीट व्हावं, तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर नीट व्हावं, त्यासाठी ही स्थापना केली गेली होती. बरोबर आहे की कालांतराने 1972 साली झाली काय, त्याच्यासाठी ही स्थापन केली गेली. परंतु आमच्यावर टीका करणारे सगळे त्या MMRDAचे अध्यक्ष आतापर्यंत झालेले आहेत. त्यांनी या MMR रिजनमध्ये खर्च करण्याच्या ऐवजी त्यांनी खर्च कुठे केला, MMRDAचा करोडो रुपयाचा खर्च कुठे केला, मुंबईमध्ये केला. मुंबई महापालिका होती, राज्य सरकार होतं त्याच्यासाठी खरेदी करायला. ज्या कारणासाठी MMRDA हे स्थापन झालं का मुंबईचा लोड बाहेर उपनगरावर पडेल आणि उपनगरावर त्याचा खर्च केला पाहिजे, त्याच्यासाठी करायला पाहिजे होतं. परंतु कुठच्याही प्रकारे त्या रिजनवर केला नाही. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी स्वर्गीय डावकरे साहेब आहे आणि दोघांनी आवाज उठवला का तुम्ही MMRDAचा खर्च हा मुंबईमध्ये करतात, तुम्ही खर्च कुठे करायला पाहिजे, रिजनमध्ये करायला पाहिजे, ज्याच्यासाठी ही स्थापना झालेली आहे. आणि त्याच्यामुळे पहिली सुरुवात झाली, MMRDAने बाहेर खर्च करायला सुरुवात केली MMR रिजनमध्ये. आणि हळूहळू त्याला ते जबाबदार आहेत, त्यांनी काही गोष्टी करायला पाहिजेत, परंतु ते लक्ष देत नाही. वसई विरारचं क्षेत्र जवळपास मुंबई एवढंच क्षेत्रफळ आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये नवीन रस्ते सगळ्या गोष्टी नवीन करायला लागतात. त्याच्यामुळे निश्चित हळूहळू काय ना, परंतु बाकीच्या परिसरापेक्षा म्हणजे मुंबईमध्ये देखील अशी मोठी समस्या आहे, मोठ्या झोपडपट्ट्या आहेत, पाण्याचे त्रास आहेत. आज मुंबईमधील टँकर चालतात, परंतु वसई विरारमध्ये हे कंट्रोल करायचा प्रयत्न चांगल्या प्रकारे हितेंद्र ठाकूरांनी घेतलेलं आहे आणि त्याची फळं आता मिळायला सुरुवात झालेली आहेत. आणि फळं मिळायला लागल्यानंतर आता हे काही जण आल्यात आणि बोंबा मारतात. साहेब, त्याचसोबत एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे रोजगाराचा. वसई विरार या शहरांमध्ये खूप सारे म्हणजे जवळपास सगळे चाकरमणी आहेत जे बाहेर जाऊन काम करतात, मुंबईत जातात कामासाठी. मात्र त्यांना एवढा प्रवास करावा लागतो. बऱ्याचदा आपण लोकल ट्रेनमध्ये होणारी गर्दी, त्याच्यामुळे त्यांना होणारा त्रास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघतो. त्यावेळेस कुठेतरी वसई विरार शहरांमध्ये देखील रोजगार उपलब्धी होणं जास्तीत जास्त गरजेचं आहे असं वाटतं का? आणि वाटलंच असेल तर मग आपण त्याच्यावर काय काम करण्याचा विचार केलाय? बघा, वसई विरारमध्ये लोक का प्रिफर करतात तर महाराष्ट्राची MIDC, गुजरातची GIDC, भिवंडीचा इंडस्ट्रियल एरिया, ठाण्याचा इंडस्ट्रियल एरिया, नवी मुंबई चारी बाजूला जो सर्व्हिस करायला चाकरमानी जातो आणि त्याला सेंट्रलाइज जे आहे तो वसई आहे आणि त्याच्यात स्वस्त घर मिळणारं हा वसई विरार आहे. त्याच्यामुळे या वसई विरारमध्ये लोक प्रिफर करतात का आपण वसई विरारमध्ये राहायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने लोक येतात.
त्यांच्या रोजगारासाठी आपण वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसे उद्योगधंदे इकडे इंडस्ट्रीला येईल ह्याचा प्रयत्न करत गेलो. इंडस्ट्री कशी वाढता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केला गेला. आणि शासनाची जी जागा आहे तिकडे कसा हब होईल, जिकडे रोजगार निर्मिती कसं होईल, त्यासाठी युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी स्वतः सर्वे करून महाराष्ट्र शासनाला त्याबद्दल डिटेल निवेदन दिलेलं आणि त्याबद्दल सांगितलेलं की ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे, तर इकडे एखादं रोजगार निर्मिती करण्याचं केंद्र येऊ शकतं आणि लोकांना देखील, बाकीच्या स्थानिक लोकांना त्याचा काही फायदा होऊ शकतो. अशा गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला. आणि जे जे इंडस्ट्रीयल एरिया आहे त्यांना कसं मदत करता येईल, तिकडूनच्या असोसिएशनला कसं मदत करता येईल, तर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देणाऱ्या छोट्या मोठ्या इंडस्ट्री इकडे आहेत. त्यांना देखील महापालिकेकडनं वेळोवेळी मिटिंग होऊन जे जे मदत लागते ती देण्याचा प्रयत्न लोकनेते हितेंद्र ठाकूर करत असतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये इकडे रोजगार होतोय. परंतु त्याच्यापेक्षा जास्ती होण्यासाठी बेसिक काही अजूनही प्लॅनिंग आहेत. आणि त्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं का, शेवटी आपलं वय लहान आहे महापालिकेचं, थोडासा वेळ जाईल त्याच्यामध्ये, पण प्रयत्न पूर्ण प्रमाणात चालू आहेत. नक्कीच सर, ज्यावेळेस चांगलं काम होत असतं त्यावेळेस बऱ्याचदा राष्ट्रीय, कारण हा राष्ट्रीय पक्ष नाही आहे बहुजन विकास आघाडी, मात्र बऱ्याचदा पक्षांमधून ज्यावेळेस चांगले उमेदवार दिसतात, त्यांना चांगलं काम करणारे लोक दिसतात, त्यावेळेस बऱ्याचदा ऑफर केली जाते पक्षात येण्यासाठीची. त्याचबरोबर आता सध्या निवडणुकांच्या तोंडावर युत्या होत आहेत, तर अशा प्रकारची युतीची बैठक ही काँग्रेस आणि शिवसेना मनसेसोबत याही पक्षाची झाली होती. काय नेमकं या बैठकीत ठरलं, काय म्हणाल? कसं आहे बघा, बहुजन विकास आघाडी मी तुम्हाला सांगितलं का सर्व पक्ष सर्व धर्म सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये सगळ्यांना एक आव्हान करतो की गावाचा विकास होत असताना स्थानिक पातळीवर राजकारण नसावं. आणि ग्रामपंचायतीला तसंच असतं. त्याप्रमाणे महापालिकेला स्थानिक ज्या निवडणुका आहेत त्याच्यात होऊ नये म्हणून सर्व पक्षांना आम्ही दरवेळी आव्हान करत असतो का जात धर्म पंथ पक्ष बाजूला ठेवा, एकत्र या. हे दरवेळी आम्ही आव्हान करत असतो. कधीतरी कोणा प्रतिसाद देतो, कधी नाही देत. आमची पहिल्यापासून पद्धत आहे का या ग्रामीण भागामध्ये म्हणजे स्थानिक इलेक्शनला राजकारण आणू नये कुठच्याही प्रकारे आणि सर्वांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. कारण सगळ्याचा उद्देश काय, पक्ष वाढवणं हा नसतो. तुम्हाला त्या विभागाला काय देता येईल हे पाहिजे असतं. त्यामुळे तुमचा पक्ष आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. म्हणून आम्ही असं ज्यावेळी युतीचं किंवा असलं तर आम्ही आमच्या पक्षाचं नाव, आमचं निशाणी देखील बाजू ठेवायला तयार असतो. कारण शेवटी तुम्हाला गावाचं जर भलं करायचं आहे, आपल्या परिसराचं जर भलं करायचं असेल तर त्याला दुय्यम स्थान असायला पाहिजे आणि विकासाला महत्त्व असलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्वांना आव्हान करत असतो आणि आम्ही प्रयत्न करत असतो. पण तरीसुद्धा या निवडणुकीच्या तोंडावर बरेच पक्षांकडून दुसऱ्या पक्षातील चांगल्या उमेदवारांना ऑफर येत असते. तर अशा प्रकारे काही उमेदवारांनी या देखील पक्षातल्या पक्षांतर केलंय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही या गोष्टीचा खेद आहे की तुम्हाला वाटतं की कुठेही जा पण कामं करा, असं तुमचं हे आहे? कसं आहे, अस्मिता किंवा पक्षीय ध्येय धोरणं आणि नीतिमत्ता अमुक तमुक हे 2014 नंतर सगळं गुंडाळलं गेलं आहे भारतामध्ये. आता त्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण वाईट वाटतं या गोष्टीचं की आपल्या पक्षात काम केल्यानंतर असं बघा, तुम्ही अपेक्षा ठेवाल तेव्हा अपेक्षा भंग होतं. आपल्याकडे एखादा कार्यकर्ता झाला, एखादा तिकीट दिलं, त्यांनी चांगलं काम केलं, तो मोठा झाला, त्यांनी पक्षाशी एकनिष्ठच राहावं, शेवटी त्याला स्वातंत्र्य आहे. मात्र त्याने कुठल्याही पक्षात गेलं तरी काम व्यवस्थित करावं अशी तरी अपेक्षा. त्याने व्यवस्थित काम करावं आणि शेवटी लोक काय धडा शिकवायचा तो लोक शिकवतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की बहुजन विकास आघाडी मित्र पक्ष यांची विधानसभेची मतं सगळ्यांची काढली तर निश्चित 1 लाखाच्या वरती लीड हा बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्या मित्रपक्ष जे असतील त्यांचा असेल. आणि तुम्ही जर बाकीच्या गोष्टी बघितल्यात की सर्व पक्षाचं इंडिव्हिज्युअल जर बघितलं तर बहुजन विकास आघाडी हा उजवा आहे. म्हणून मी दरवेळी सांगतो की आमच्याबरोबर जे जे येतील, ज्यांना आम्ही घेऊन काम करू, तर 100% रिझल्ट 115 पैकी 115 आम्ही काढूच. कारण का, तर हा जनतेचा पक्ष आहे. असं काही विशिष्ट ठिकाणीच बहुजन विकास आघाडी आहे, मात्र तुम्ही ह्या पक्षाला वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करताय का? कुठपर्यंत प्रयत्न चालू? वाढवण्यासाठी असं नाही. आम्ही शक्यतो पालघर जिल्ह्याच्या बाहेर जात नाही. आम्हाला विशिष्ट त्याचं असं काही नाही, आम्ही बाहेर जाऊ शकतो, परंतु तिकडूनचे जे स्थानिक पक्ष असतील
स्थानिक नेतृत्व असेल आणि तिकडे जर चांगलं काम करत असेल तर आम्ही त्यांचं सहकार्य आम्ही त्यांना देतो. हितेंद्र ठाकूरांनी 1990 साली वसई तालुका कला क्रीडा महोत्सव चालू केला. भारतातला सगळ्यात मोठा कला आणि क्रीडा असा असलेला हा एक सगळ्यात मोठा इव्हेंट असतो. 26 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत होतो. तर महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम ठिकाणी हे बघून अनुकरण करून, कारण 90पासून चालू आहे तेव्हापासून लोकनेते हितेंद्र ठाकूर आमदार आहेत आणि विधानसभेतले त्यांचे जे काही सहकारी होते त्यांना ज्यांना कळालं त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं. त्यांच्याकडे जाऊन त्यांना जी काही मदत लागली ती केली आणि बऱ्याच ठिकाणी असे महोत्सव चालू झालेले आहेत. त्यामुळे आम्ही कुठचाही पक्ष असो तिकडे वाढवण्यापेक्षा इकडे लक्ष देतो, कारण प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये जर लक्ष दिलं, स्थानिक पक्षांनी किंवा आघाड्यांनी किंवा कुठच्याही पक्षांनी, तर ते चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्ही पण भविष्यात तुम्ही विचार कराल की जर तुम्हाला वाटते की ह्या आपल्याला वाढवण्यासाठी पालघर जिल्ह्यापर्यंत आम्ही मर्यादित आहे किंवा आजूबाजूला जो परिसर आहे त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करत असतो. अन्य तालुक्यातनं अन्य जिल्ह्यातनं देखील असं सामाजिक कार्य करणारे लोक पुढे येतात आणि त्यांना आम्ही सहकार्य करत असतो. आणि शेवटी प्रत्येकाला वाटत असतं का पक्ष वाढवावा, असा मोठा करावा, पण हा मोठा करत असताना चुकीच्या मार्गाने होऊ नये असं आमचं एक ध्येय धोरण असतं. सर, तुमचा असा संयमी ॲटिट्यूड आहे, तुम्ही बराच वर्ष या राजकारणात आहात. तुम्ही एक शेवटचा प्रश्न आहे की काय मेसेज द्याल येणाऱ्या पिढीला किंवा तुमच्या पक्षातल्याच येणाऱ्या पिढीला काय मेसेज द्याल? मला वाटतं जनतेचं एक लक्ष असतं की आम्ही कोणाला पाडण्यासाठी निवडणूक लढत नाही, आम्ही विकास करण्यासाठी हे निवडणूक लढत असतो आणि त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत असतो. तुम्ही बघितलं असेल की जे मोठे नेते येतात त्यांचं असं म्हणणं असतं काय ह्यांचा पाडाव करा, ह्यांची राजवट संपुष्ट करा, हे सगळं ते बोलत असतात. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या विभागाचा विकास करण्यासाठी 1972 साली स्थापन केलेलं BMRDA नंतर MMRDA ह्याचे चेअरमन हे मुख्यमंत्री असतात किंवा तत्कालीन मिनिस्टर असतात नगरविकास खात्याची. आणि गेले 20-25 वर्ष आता आमच्या विरोधात जे बोलणारे आहेत तेच त्याच्यावर अध्यक्ष आहेत. त्यांच्या हातात संपूर्ण या विभागाचा विकास करण्याचं काम होतं. गेली 5 वर्षे प्रशासकीय राजवट होती आहे म्हणजे, आणि संपूर्ण प्रशासन त्यांच्या हातात आहे. अशा या 5 वर्षात त्यांनी काही केलं नाही. 5 वर्षात देखील जे करायचं होतं ते आम्हीच केलं, लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने. त्याच्यामुळे येथील जनतेला देखील माहिती आहे का विकास करण्यासाठी बहुजन विकास आघाडीला निवडून द्यायचं आहे, ना की कोणाला पाडण्यासाठी बहुजन विकास आघाडीला निवडून द्यायचं आहे. त्यामुळे येथील जनता जो विकास चालू आहे, जो विकास केला जातो किंवा भविष्यामध्ये जसं पाण्याची योजना 50 वर्षापर्यंतची करून ठेवलेली आहे का 50 वर्ष पुढचं पाणी कमी पडणार नाही, फक्त पाणी पुरवणं त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करणं एवढंच काम बाकी ठेवलेलं आहे. कारण वस्ती पुढे वाढते आणि तसं ते काम करायला लागते. त्यामुळे हे जनतेला माहिती आहे का विकासासाठी लढणारी ही बहुजन विकास आघाडी आहे, ना की कोणाला पाडण्यासाठी लढणारी आहे. त्यामुळे जनता बहुजन विकास आघाडीच्याच मागे राहणार हे निश्चित. नक्कीच आम्ही देखील अपेक्षा करतो की तुमच्या या सगळ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि अशाच प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे काम सुरू आहे त्याच्या आणखी उत्तरोत्तर प्रगती तुमची व्हावी अशी देखील आम्ही अपेक्षा करतो. तर आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाला घेऊन आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्या धोरणांबद्दल जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. आवाज इंडिया.